अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। स्वामी म्हणतात, जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते। म्हणून तर मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील। पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या डोळ्यात पाणीच आणतील। माऊली म्हणतात, दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तपासून पाहावं, कारण उपदेश देणं सोपं असतं, त्याचा अवलंबन करणं जरा अवघडच असतं। नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणाचेच नाही। सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते, जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते। द्रौपदीचे रक्षक 5 पांडव होते, वस्त्र हरण झाले तेव्हा कोणी नव्हते। राजा दशरथाला 4 पुत्ररत्न होते, जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणीच नव्हते। लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता, पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते। श्रीकृष्ण भगवान सुदर्शनाधारी होते, जेव्हा बाण लागला तेव्हा देखील कोणी नव्हते। शरेशावरती शिष्य पितामह होते, विद्येचे भागीदार कोणीही नव्हते। राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते, पण चक्रव्यूहामधून काढण्यासाठी कोणी नव्हते। सर्वांसाठी त्रिकाल बाधित सत्य हेच आहे। स्वामी सांगतात, माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत। आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं। स्वतःवर विश्वास असला की आपल्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही। तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ मात्र टाईप करायला विसरू नका। जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो। तसंच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते। कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो। आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते। पण पाप तर विचारातच असतं, शरीरात नाही, आणि गंगा तर शरीर धुते, आपले विचार नाहीत। स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते, तरी जमत नाही। त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूकच तुम्ही करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होतील असं नसतात। दररोज सद्गुरूंना तुम्ही प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे। इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस, राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे। चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल, आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे। कोणत्याही कृतीमागे कपट असेल तर तो गुन्हा नाही। तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा। तुमचं भरपूर न येणारं, आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, ह्याची खात्री पटली तर त्याला क्षमा करा। माऊली म्हणतात, तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमीच तुम्ही लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार, आणि दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही। स्वामी सांगतात, ट्रेन आणि मन दोघेही धडधडत असतात, दोघांनाही नेमकं ट्रॅकवरूनच धावावे लागते, नाहीतर कोणाची तरी अपघात होण्याची दाट शक्यता असते। त्यांना त्यांचे गंतव्यस्थान माहिती असणे गरजेचे आहे। वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नलनुसार काळजी घेणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटरमन कुशल लागतो। अपघात झालेली ट्रेन एक वेळ
स्पेअर पॅटर्न घालून रिपेअर होऊ शकते, पण मन नाही. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो, त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊन त्याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पाडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. आपल्या प्रत्येक सणामागं, उत्सवामागं समाजाचा विचार होता. म्हणजे माऊली म्हणतात, माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय. जन्माची चाहूल तो 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं. कारण त्याला माहिती आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दुःख देणारे हे मात्र पोहोचू शकत नाही. प्रगतीपथावर पोहोचल्यावर प्रगतीचे पुस्तक छापायला पाहिजे तेवढा कालावधी लागणार नाही, पण प्रगतीचे शिखर गाठायला खाच खळगे, उतार चढाव सर्व पार केल्याशिवाय अनुभवाची वाट पूर्ण होत नाही. अनुभव न घेताच शिखरावर पोहोचणारा व्यक्ती कधी दणकन खाली पडेल सांगता देखील येत नाही. जीवनातील कुठल्याही परीक्षेत उच्चांक गाठवण्यासाठी फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन पुरेसे असून चालणार नाही, त्यासाठी स्वतःच्या कष्टाची जोड ही असायलाच हवी. माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या जीवनात येतो असा एक क्षण, ढीगभर नाती असूनही वाटायला येते एकाकीपण. जगण्याची हिंमत माणसाची आपोआपच खचून जाते. संकटाची माळ तोडताना आयुष्य असेच संपून जाते. अशातच नशिबाच्या साथीने एखादा देव माणूस भेटतो. पुन्हा नव्याने जगण्याची मनाला धैर्य ठेवून देत जातो. अनोळखी माणूस तेव्हा आपल्या वाट्याला लागतो, जेव्हा तो आपल्या प्रत्येक सुखदुःखाचा वाटेवरी बनतो. अशातच संकटावर मला देव माणूस भेटला. कोटी कोटी प्रणाम माझे स्वामी श्री सद्गुरू माऊलींना, माझ्या अजान जीवनाला जगण्याचा खरा मार्ग. हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळीज लागतं. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी होत नाही. तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरी तसाच. तो कोणाशी भांडत नाही, कोणाला दुसऱ्या विषयीचं तिसरं सांगत नाही. त्याला त्याची उंची ठाऊक आहे. तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे. तो एकमेव आहे म्हणून तो महत्ताही नाही. आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो. त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते. हिमालय होण्यासाठी हिमालय एवढं हे आपल्याला व्हावंच लागतं. रोज तुम्ही स्वतःला सांगत जा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतःला आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस मी हे आनंदानेच जगणार. स्वामी भक्तांनो, या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. म्हणजे स्वामी म्हणतात, जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो, गणगोत इथला परकाच वाटतो, लाचारी आयुष्य बेकार मज वाटते, कणहत रोज जगणे आता नको वाटते. मी चाललोय प्रवासी, तो रस्ताच चुकीचा होता. मुक्काम जे लाभले ते गाव अनोळखी होते. अंधार मी शोधला ते घर बिनधास्त होते. अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटते. अवस्थेत या वाटा अन मी मुसाफिर नौका. भेटला जो सोबती तोही घातकी वाटते. आयुष्य माझे मला शत्रू समान झाले. आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन न चुकता परत आपल्याकडे येणार, ह्या चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे. म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकलेले नाहीत. आपण तर सामान्य शुद्ध माणूस आहोत. मंदिरातील घंटेला आवाज नाही,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. थंडीत कुडकुडत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर 1 रुपयाचा ठोकळा ठेवलं. भिकारी हळूच म्हणाला, देव तुमचं भलं करो. मी म्हटले, बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात. देव तुम्हाला दिसला का कधी? आणि कधी देवाकडे तुमचं भलं व्हावं प्रार्थना का नाही करत? तर तो सहज म्हणून गेला, जो माणूस माझ्या हातावर 1 रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतो या. बाकी दगडात देव गवसायला जगात श्रीमंत लोक आहेत की. मी आजही निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसात देव शोधतोय. माऊली म्हणतात, माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी वाढवली. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटत जातात आणि प्रत्येक खडतर प्रवास सुखरूप होतो. मी असा तसा आणि कसाही असेल पण कृतज्ञ नाही. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. निवृत्त माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कौतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो, दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट व्यक्ती अधिक परखड बनतात. स्वामी भक्तांनो, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवली. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.